कर्णस्वर्णविलोलकुण्डलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीम् आबद्धकाञ्चीसृजं दिव्यन्तीं भुवनेश्वरीं अनुदिनं वन्दामहे मातरम्। स्वाध्याय प्रारंभ करते सति श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। स्वाध्याय मोक्षशास्त्राणाम् अध्ययनम्। मस्त केल्ल्या हंग स्वाध्याय हांग निरंतर स्वाध्याय चलतो असता। राजगोपाल भट मामूय तुमचे खातीर घेता असता। अशी खंयचे शास्त्राचे चिंतना कमी स्वाध्याय म्हणा ती मोक्षशास्त्राणाम् अध्ययनम्। मोक्षशास्त्र आमकां खंयची मूलतः वेदांत उपनिषद वेदाचे सार जावन आशिल्लें उपनिषद। वेदांतू कर्मांगस उपासनस आनी ज्ञान एक परिपाक्याना फुडें केन्ना आत्म एक निरीक्षण विश्लेषण सूर जाता त्या वेळारी आवश्यक जाता गुरूंक उपदेश दिवची आवश्यकता पडता। सांगिल्ले आजकाल प्रामाणिकता आसा शास्त्रोक्त आसा म्हणून आमी उपनिषद महावाक्यांचेर ध्यान करतात ताजेर श्रवण करतात ताजेर मनन करतात आनी तें हृदयंगम जावन म्हणून निधिध्यासन करतात। उपनिषद मूलतः असल्यार ताजें तात्पर्य कसलें स्पश्ट करूंक ब्रह्मसूत्र ताजें रचन केलेली भगवान वेदव्यासानी। तशीच मागीर आमकां श्रीमद भगवद गीता एक वेदांत शास्त्र जावन आसा। तातूंत मस्त इतलो उपदेश दिला मस्त स्तरारी उपदेश दिला। विश्लेषणय मस्त तत्वांचे केल्या। केन्ना अत्यंत नपुंसक जावन अनार्य जावन अर्जुन आपणाले धर्माचे परिपालन हांव करना होच धर्म म्हूण बशिल्लो तावळी
अशें केल्यारी लोक हांसतले तुका, तुमी सहन जायच ना म्हणून तशी एक प्रचोदन म्हणटा ती दिल्ल्या. जाल्यार कर्म कोर का म्हणून कांय तात्पर्य न्हय गीतेचें. करता आसतना कशी करचें आनी मागीर तातूंत आपणालें आत्मस्वरूप कसलें तें तात्पर्य जावन आशिल्ली ती गीता. श्रीमद भगवत गीता सुद्दां एक वेदांत शास्त्र जावन आसा. तशीच मागीर दुसऱ्या आचार्यांनी प्रकरण ग्रंथांची रचना करून वेदांताचे द टेनेट्स फंडामेंटल्स तशी दवरून सिंप्लिफाय करूक एलॅबोरेट करूक प्रकरण ग्रंथांची रचना केल्या. खंय ब्रह्म आत्म ऐक्य प्रतिपादन जाता तें आमी वेदांत म्हणून स्वीकार करून ताचें चिंतन करतात. ताणे गुरु प्रोक्त असल्यार ताका एक प्रामाणिकता मेळटा आनी भक्ती श्रद्धापूर्वक आमी ताचेर अनुसंधान करतात. अनुसंधान म्हाका कशी कलेक धनुर्विद्या असो इत्यादी टू हिट द टार्गेट. एक पंथा खंयकी वचूलें यू सेट युअर सायट्स अगेन परत दुसरे पंथा तिसरे पंथा कोण 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 लक्ष वेदन जाय सरी प्रयत्न करचे. अनुसंधान तशें आमी प्रयत्न करतात. युगपत ईश्वराला आराधना जाता आसता कर्तृत्व भोक्तृत्व आस. अहम ब्रह्मास्मी म्हाका कले लागना म्हूण बैसू जायना. तें करता आसतना ईश्वरानुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना म्हणून सांगल्या. ती एक व्यवस्था करून दिता देव. तावणे आमकां म्हणच अधिकार आसता. गुरू आनी ईश्वरांत आमी कसलोय भेद पळयना. ती सृष्टी स्थिती लय करतली, म्हाका नाना प्रकारचे परिस्थिती हाडून दितली जी शक्ती आसा तीच शक्ती आतां निग्रह करूंक न्हय अनुग्रह करूंक प्रवृत्त जाल्या आनी मगलेक उद्धार करता असो म्हणून. मागीर त्या चिंतनांतूं एक गांभीर्य येवचें सूर जाता, प्रवेश जाता. तशी आमी आज स्वाम्या द्वारा रचित एक भजन ताजेर आमी चिंतन करचें आसा. ती आमकांय अभ्यासांका पोरूंक आनी पळोवन तुमकांय अभ्यासांका म्हणून वसंत हो संगडी मामाना है मागचे वर्स हैं झिंजोटी रागांत बस करायल. खेळ तुझे जीव घेणे पाहण्यात ध्यान मग्न. अव्यक्ताशी सख्य तुझे व्यक्त करी जगी आम्हा. खेळ तुझे जीव घेणे पाहण्यात ध्यान मग्न. अव्यक्ताशी सख्य तुझे व्यक्त करी जगी आम्हा. प्रतिलेखा आम्ही
ब्रह्मानंदीयेत विघ्ना प्रतिलेखामहि जाने ब्रह्मानंदीयेत विघ्ना मायेशी सख्य तुझे भिन्न माया दावी आम्हा मायेशी सख्य तुझे भिन्न माया दावी आम्हा खेळ तुझे जीव घेणे पाहण्यात ध्यानमग्न अव्यक्ताशी सख्य तुझे व्यक्त करी जगी आम्हा दुष्ट जगलेणे तुझे रूपे भासी का विच्छिन्न दुष्ट जगलेणे तुझे रूपे भासी का विच्छिन्न अदृष्टाशी सख्य तुझे कष्टमय दावी आम्हा अदृष्टाशी सख्य तुझे कष्टमय दावी आम्हा खेळ तुझे जीव घेणे पाहण्यात ध्यानमग्न अव्यक्ताशी सख्य तुझे व्यक्त करी जगी आम्हा कर्ता क्रिया स्वयं होणे आणिक तू कर्माध्यक्ष कर्ता क्रिया स्वयं होणे आणिक तू कर्माध्यक्ष कर्त्यापाशी सख्य तुझे संचिताचे ओझे आम्हा कर्त्यापाशी सख्य तुझे संचिताचे ओझे आम्हा खेळ तुझे जीव घेणे पाहण्यात ध्यानमग्न अव्यक्ताशी सख्य तुझे व्यक्त करी जगी आम्हा
कंची देवाही करणी सांगमी तुकारे भिन्न कंची देवाही करणी सांगमी तुकारे भिन्न चक्षुपरी सख्य तुझे मूढ म्हणे गूढ आम्हा चक्षुपरी सख्य तुझे मूढ म्हणे गूढ आम्हा खेळ तुझे जीव घेणे पाहण्या तू ध्यान मग्न अव्यक्ताशी सख्य तुझे व्यक्त करी जगी आम्हा भजन म्हणून म्हणतात ती जाल्यार मस्त सार सांगतो वेदांताचे प्रतिपाद्य विषय जे आसा ती आनी एक क्रम सुद्दां आसा अद्वैत सिद्धांतांतू वेदांतांतू तो हांगा स्पश्ट जाला मस्त सावधानतया हाजें अनुसंधान आमी करता खेळ तुझे जीव घेणे पाहण्यात ध्यानमग्न शिष्य गुरुंक संबोधित करता सती गुरु ब्रह्मनिष्ठ शिष्य हांगा जे भावना व्यक्त करता ती अशी दिसता आपाततः मस्त त्रास आणतासून दुःख व्यक्त करता सती म्हणून जाल्यार शिष्य सुदाय ब्रह्मनिष्ठ शिल्मिती स्वाम्यांनी हाजी रचना केल्या हांतू आनी विंगड अर्थ आस आमचे खातीर एक बोध प्रदान करची शक्ती आसा तें उगडास दवरून हाजें चिंतन करचें आसा खेळ तुझे जीव घेणे पाहण्यास तू ध्यानमग्न पाहण्या तू ध्यानमग्न खेळ तुझे जीव घेणे त्रास तुमच्यात तुका मस्त खुशी जीव खात मग म्हणतात न्ही तू खात म्हण न्ही दुसरी खात आसतस का जाल्यार तुका तर गंमत येता आसतना तूं खेळ तुझे जीव घेणे पाहण्या तू ध्यानमग्न पळयल्यार जाल्यार तूं ध्यानमग्न आसा अनुष्ठानांत बसला हे गुरुवर्य समाधिस्थ आसा निर्लिप्त जावन आसा तुगेली ती अवस्था म्हण म्हाका दिसून येता आनी हांव त्राही जाता सांगा खेळ तुझे जीव घेणे पाहण्या तू ध्यानमग्न अव्यक्ताशी सख्य तुझे व्यक्त करी जगी आम्हा अव्यक्ता सांगाती तुगेल सख्य असं मित्रता असं बरो परिचय जावन असं गुड कॉन्टॅक्ट्स म्हणटा ती तशी अव्यक्ताशी सख्य तुझे व्यक्त करी जगी आम्हा आणि आमकां तुज्या जगांत तूं व्यक्त करतस आमकां त्रास जातस तूं गुरू तूं ईश्वरू सगळं शक्ती संपन्न जावन आस सो ते त्रास निवारण करचे कसले प्रयत्न तूं करतस म्हण दिसना कल्याक पाहण्या तूं ध्यानमग्न तूं आपणाल्याची स्वात्मानंदाचोच अनुभव करतोच बसला समाधिस्थ जावन बसला हे गुरुवर्य म्हण शिष्य एक ल्हानशें सांगतस म्हणतस अव्यक्ताशी सख्य तुझे जाल्यार हॅविंग गोतस शिष्यांक गुरूंगेल स्थिती एक इंडिफरन्स म्हणटा ताजे मीत न्हय तांगेल तें ज्ञाननिश्ठ आशिल्ली ती अव्यक्ता सांगात तुगेल सख्य आसा
अव्यक्ता सांगाती शिवतत्वा सांगाती तुगल सख्यच आस सख्य महांगा ॲक्च्युली कला ऐक्य ऐक्य असताना तू निर्लिप्त आसची जाल्यार आमी जीव भावांत शिमिती संवसाराचे सुख दुःख अनुभव करता सती आणि आमकां जीव भावान घाल्ल्या कोण ईश्वरानच न्हय व्यक्त करी जगी आम्हा आणि तूं आमकां व्यक्त केल्या ह्या जगान तूं संवसारांत दिल्ला हाज परेकश वच म्हूण कळना तूं पळयल्यार तूं ध्यान मग्न आस आनी अव्यक्ता सांगात ऐक्य जाल्यां तुगेलें कसले तूं प्रयत्न करना शें दिसता म्हाका खेळ तुजे जीव घेणे कळटस की प्रत्येक स्टॅन्जान तूं पयलें एक परिस्थिती प्रस्तुत जाता दुःख प्रकट जाता 1 2 3 4 4 पाद असल्यार तृतीय पादान तूं गुरूंगेल कसलो वस्तू स्थिती अथवा अवस्था शिष्य सांगता ताजमिती ह्या भजनेची स्तोत्राची गरिमा येता आनी ताजमितींची हाजेर मन अनुसंधान केल्यार हगूर क्रमशः वेदांतांतूं प्रवेश आमगेल जाता पयलें आमी अर्थ ग्रहण करुया मागीर हगूर परत ताजेर अनुसंधान करपा पडटलें कळटस की जाल्यार दोन विशय स्पष्ट उगडास दवरून घेवंक ती आपाततः सुपरफिशियल रिडींग कर्सरी रिडींग केल्यार हातूंत आमकां मन लागता म्हळ्यार आमगेल दुःख हातूंत व्यक्त जाल्या खेळ तुजे जीव घेणे आनी आमकां कशें केल्या भिन्न माया दावी आम्हा संचिताचे ओझे आमकां संचिता प्रारब्ध कर्माचे भार आयल्या हे दावा आमगेल जी रडी आसा दॅट इज रिफ्लेक्टेड इन दीस सो एक अर्थ जाता मागीर हगूर कळता गुरू स्वयं ब्रह्मनिष्ठ आपणाल गुरूंगेल स्तुती करता सती आमगेल कसलें दुःख आसा तें स्वीकार कोर न्हू मागीर संबोधन करतना आपणाल गुरूल कसली अवस्था तें आमकां सांगता सती कळटस की तुमकां विलक्षण असो शिष्य बुद्ध अवताराय उपनिषदांतूं शीदा वस्तू प्रतिपादन अथवा उपदेश दिवचे पयले आख्यायिका काणयो येता ती कल्याक भाश्यान सांगल्या चिकेतान तूं एक आकर्षण जावं का न्हीद आयली तुजी के धूर वचका मन एकाग्र जावं का म्हणून शिष्यालें ते काण्यो प्रस्तुत करून एक मनोरंजना खातीर न्हय चिके एक एकाग्रता हाडूक विशयांतूं हगूर प्रवेश करूंच्याक ते प्रयत्न तशीचे हातूं आमगेल जे स्वाभाविक एक भावना इत्यादी आसता आमकां मस्त त्रास आसा अथवा साधन बरी जायना आनी गुरुवर्य कसले करका हें स्वीकार करून तें सगळें मिथ्या हे संवसारमा मिथ्या ब्रह्मसत्यम मात्र म्हण आतिलें पळय तशी दिसता आसो जर गुरू कशी हें ही गुरूंगेल स्थिती म्हण तशी प्रत्येक स्टॅन्जान तूं हांगा व्यक्त केल्या कळटस मॅम हें कल्या सांगता म्हळ्यार ह्या रागांत म्हणल्या ते अंतरंगिणी जय श्री गुरु परिज्ञान ते कॅसेटान तूं केलेलें एक साने चायल्डान ते आयकना पडे वाय इज इट सो सॅड म्हणाले एक 4 वर्सांची आतां आमगेल ताळ तशी आनी ते हगूर शिल्मीक आसा अदरवायज दिस इज नॉट अ सॅड आमगेल सॅडनेस घेवन न्हू आनी तातूं गत्वा कसले गुरूंगेल स्थिती आनी तांतूं कितलें ऐश्वर्य आसा आनी गुरू आनी शिश्यांगेल कल संबंद तें सगळें हांत येता मस्त माधुर्य आसा सो आपाततः पळयतना शिष्य एक प्रार्थना करता विनंती करता आनी मस्त कश्ट दुःख नसल्यार एक तुगेल कशी हें इंडिफरन्स पाहण्या तूं ध्यान मग्न मगलिकान लक्ष दिना म्हण तशी एक भाव प्रकट करून दुःख प्रकट करतना सुद्दां जाल्यार कल्याक हें अव्यक्ताशी सख्य तुजें तुगेल ती स्थितीची शिवतत्व सर्व व्याप्त जावन अशें तें आत्मानंदांतून तूं आसा म्हणून तुका सहजतया भिन्न द्वैत कसले दिसना म्हणून तुका दुःख ना हगूर संस्कार पडता सती ह्या संवसाराच्या भायर वच्चे एक मार्ग आसा मागीर द्वितीय श्लोक प्रतिलेखा आम्ही जाणी प्रतिलेखा आम्ही जाणी आमकां कल अनुभव जाता
ब्रह्मतत्वाचा अनुभव जातस्व, आत्मतत्वाचा अनुभव जातस्व, प्रत्येक व्यक्तीक आत्माचा अनुभव जाता जाल्यार शुद्ध रूपेण जायना. हांव अहम म्हूण अनुभव जाताची जे अहम हांव एक व्यक्ती म्हूण तें इमिडिएट आयडेंटिफिकेशन जालें न्ही ती गडबड जाता आसा. सो हांगा स्वामी आमगे लेखान सांगता आसा ती म्हणटा आसा ती प्रतिलेखा आम्ही जाणे. प्रतिलेखा मेरी हांग अर्थ करपा पडटलो. प्रतिलेखा लिखा हुआ प्रारब्ध. प्रतिलेखा आम्ही जाणे ब्रह्मानंदी येत विघ्न. आणि ब्रह्मानंदान ते विघ्न जावन येता आसा. मायेशी सख्य तुझे भिन्न माया दावियाम. माया सांगाती तुगल सख्य आस हे गुरुवर्य आणि आमक कल केल्यान तुवें भिन्न माया दिल्या. प्रतिलेखा आम्ही जाणे. आम्ही हा स्वीकार करता ती पूर्व जन्मांतो केल्लेल्याचे आम्ही फळ आतां भोगता आसा ती. एक सामग्री आमकां ह्या जीवन म्हणलेलें प्रारब्ध रूपेण मेळ्ळ्या. बरं जाल्यार हांव केल्लें आनी ऑफकोर्स गुरूंक गेलें आनी दावाल अनुग्रह आशिल्लेंची जर मगल प्रयत्न जाल्या म्हूण तितलो आमी स्वीकार करता. तिची कश्ट येवचे भितर प्रारब्ध म्हूण बसता ती. सगळें जे एक आमकां प्राप्त जाता आसा कितलें प्राप्त जावंक इत्यादी प्रारब्धानुसार प्राप्त केल्लेल्याचें तें फळ. That is the work material that we get, on which we have to आमगेल पुरुषार्थ आमी दाखोवंक पडटा. सो आमकां अनुभव जाता आसा प्रतिलेखा प्रारब्धाचो हे गुरुवर्य. आनी कल जाता आसा ब्रह्मानंदी येत विघ्न. ब्रह्मानंदांत तें विघ्न जावन येता आसा. कल्याक सकाळीं उठोन बसका खंय आत्मानुसंधान करका खंय मागीर हगूर ताजो अनुभव जाता आनी मागीर तातूंत मग्न जावचें आसा ताजो कसल करचें. हें सांबाळका नवें, हें प्रारब्धस नवें. सकाळीं उठायल्यार न्हांव चावचल्यार सगळीं उठायता ती आनी रड सुरू जाता. चिक्के वेळ केल्यार दूद वाल येता आनी चिके वेळ केल्यार मागीर दुसरो सगळो कार्यक्रम सुरू जाता. ह्यांचे आमगेले प्रारब्ध आनी तूं फुरसती ना दावाल चिंतन करूक. पळय मग प्रारब्ध प्रतिलेखाची मगल साधनेन तूं विघ्न जावन येतस. हें सामान्य रडी सगळ्यांक कळटा न्ही. हय हय बा सत्य स्वीकार करता ते. तशें करून मागीर हगूर मायेशी सख्य तुझे म्हूण सांगता आसा ती. हे गुरुवर्य तूं अव्यक्त मात न्ही. अव्यक्त म्हळ्यार आपणांतूच आशिल्लो आजुनिके व्यक्त कर न्ही तिलो शिवतत्व साक्षात भवानी शंकर साक्षात शिव तितलो मात्र न्ही. तूं आपणाल्याच शक्तीने माया शक्तीने सृष्टी स्थिती लय करतस. आमखें जगत म्हूण प्रस्तूत करतस. तशी माया सांगाती तुगेल सख्य आस. माया शक्ती तुगेली शक्ती जावन आस जाल्यार आमकां भिन्न माया दावियाम. आमकां भिन्न माया दिल्या. नाना प्रकारचे मोह दिल्ल्यान ती सन्न विशयांत आमी शिरकता ती. मुख्य कसलें लक्ष तेजें विस्मरण जाता. मागीर प्रारब्ध आमी ती मगल उपासन जायना म्हणून आमी दुस्साहस करता ती म्हणचें करतात न्ही. सगळे कल्लस ताचे खातीर आमकां वेळ काडूं जाता जाल्यार एक 10 मिनट बसून जप करी म्हळ्यार चिकेची प्रारब्ध आसा मस्त जबाबदारी आसा जायना म्हणून म्हणटा ती. सो हांगा सांगल्या एक केवल एक रडी मात्र न्हय. हांगा गुरु स्वामी आमकां दाखोवन दिता आसा ती अव्यक्त तत्व त्यांची शिवतत्व आणि सृष्टी स्थिती लय करतना माया संपन्न जावन तोच देव सृष्टी करतस. त्या देवाल माया सांगाती सख्य आस. आपणाल ती शक्ती निज शक्ती ती आनी ताज्यान तो सृष्टी आनी करतस. जाल्यार आमकां जीव भावांत आशिल्ली ती माया विभिन्न प्रकारची माया मात्र प्रस्तुत जाता ती आनी तांतू आमी शिरकता ती. मागीर लक्ष कल म्हूण उगडास ना ताचे खातीर जी साधन करची आसता तेवूय विसरता तिवूय विसरता. आनी मार ब्रह्मानंद जो अनुभव जावंक आत्मानंदाचो अनुभव जावंक त्या मजमी जायना जाल्यार मस्त सगळी जबाबदारी आसा ती म्हण तशी आमी घेवन बसता ती.
सो आमगेल दुःखान थानू आमगे लक्ष चिक्के हज दिकान वचून वे की मायेशी सख्य तुझे हे दावा ही मग प्रारब्ध प्रस्तुत करतल तुमची तुगल शक्ती नाही म्हणून तिथलं आम्ही स्वीकार केलं कारण आमगेल संबोधन जे जाता गुरु स्मरण जे अनुस्मरण जाता ते अत्यंत ओजस्वी जाता मग कसले करू जायना हांव अशी शिरकला जाल्यार शिरकायतल तूं न्हय जाल्यार सुद्दां व्यवस्था करतल तुमची आनी तुगेल हातांत तें समतागेल दिकान दृश्टी वचूल म्हूण जाल्यार कोणाल हातांत ही माय आसा मुक्तीची संभावना आसा साधनेन तूं प्रगती शीघ्र करची संभावना आसता सो लक्ष थंय आसा मायेशी सख्य तुजे तुका हांव नमस्कार करता दुष्ट जग लेणे तुझे हे दुष्ट जग लेणे तुझे तुगेल अलंकार जावन आसा एक गुहा म्हणटा ती तशी जावन आसा दोन्ही अर्थ घेवया रूपे भासी का विच्छिन्न आनी ह्या जगतांतू नाम रूपात्मक जगतांतू तुमची प्रस्तुत जाता आसा जाल्यार नाना रूपांतू आमकां दिसता आसा रूपे भासी का विच्छिन्न विच्छिन्न रूपांतू नाना प्रकारांतू तो प्रकट जाता आसा कल्याक हे दावा अदृष्टाशी सख्य तुझे आनी अदृष्टा सांगात तुगेल सख्य आसा कष्टमय दावियाम आनी आमकां कष्टमय हे जगत संवसारू दिल्ला शब्दाचो अर्थ जाता आसा दुष्ट जग लेणे तुझे आता एक ॲडजेक्टिव्ह आयलाय जग लेणे तुझे मात्र म्हणी लेणे मकले अलंकारो एक अर्थ वय नवे अलंकारो हे जग ईश्वर प्रस्तुत कल्या करता आपणाला आनंदांत करता लोकवत तुलीला कैवल्यम चेड कश खेळता ती बिचार वचुल्यार सण मड कासल्स सँड कासल्स करता ती होड एक केल्लें म्हळ्यार अछात वेळ जाला काळोख जाला वच्चे आम्यार पण मनशान वतर तांकां दुख्ख ना कोरच्यांत आनंद आशिल्लो आनी तेका प्रिजर्व जावंक काम म्हणणी तशी हे सृश्टी आसा तूं आपणालोच आनंद अनुभव करूंक सृश्टी करता तुगेल एक कला तुगेल एक प्रस्तुती हो तुगेल अलंकार आमी ते स्वीकार करतात हे दावा कोणाक संबोधन करता आसा तांकां गुरूंक सगळें गुरूंक संबोधन कोर न्हू निर्गुण निराकार तातसंगात तुगेल ऐक्य आसा अव्यक्त जावन आशिल्ली शक्ती तातसंगात तुगेल ऐक्य आसा अदृश्ट जावन आशिल्ली ती शक्ती तातसंगात तुगेल ऐक्य आसा म्हण अशी कनेक्शन बसता आसा शिष्य तशीची वेदांतांतू प्रवेश करता आसा म्हणून तें अत्यंत रसमय जाता सो हें जग तुगेल अलंकार खंय तूं आपणाल एक स्वांत सुखाय ताचे खातीरच तूं सृश्टी आनी करता जाल्यार आमचे खातीर हें जग केलें जाल्यार दुश्ट मस्त दुख्खप्रद जाल्यार दुश्ट जग म्हणून तें एडजेक्टिव्ह दुश्ट जग तुगेल अलंकार खंय हांव स्वीकार करता दुष्ट जग लेणे तुझे जाल्यार रूपे भासी का विच्छिन्न प्रपंचोपशमं शांतं शिवम अद्वैतम एक तत्वस अखंड तत्वस आमी तुका तशी स्वीकार करता ती तोच शिवतत्व तूं म्हणू जाल्यार हें नानात्व तूं प्रस्तुत केल्या नाम रूपात्मक जगत आनी नाना रूपांत तूं प्रस्तुत जातास कसल्याक तूं अशें करतास रूपे भासी का विच्छिन्न अदृष्टाशी सख्य तुझे तितलें मात्र न्हय खंयचे एक रूपान तूं हेंचे पूर्ण तत्व म्हणून आमी ग्रहण करूं वचुल्यार ना म्हूण येता तूं अदृश्ट जावन आसा ताजी मागशी निपून बसला अदृश्टाशी सख्य तुझे कष्टमय दावी आम्हा कळतास तो वेदांताचे अंश खंय आयले द्वितीय एक दुसरें तिसरें पंथ करतना समप्रवेश जातलो अस्ति भाती प्रिय आणि रूप आणि नाम हे पांच तत्व आसा ती कळतास
अस्ति भाती प्रिय रूप आणि नाव. आम्ही व्यवहार करताना खंयच्या सांगात करता ती नाव आणि रूप. नाम आणि रूपात्मक हे जगत असं हाच सांगात आमगेल व्यवहार जात असता. नाम आणि रूप खंयचे एक विषया सांगात व्यवहार करताना असं म्हणून आम्ही स्वीकार करता ती अस्तित्व तंतस भाती वय प्रकट जात असं दृष्टिगोचर जात असं अनुभवांत येत असं आणि तंतु प्रियता अथवा अप्रियता आमकां अनुभव जाता. कलोय विषय आवड लॉ मेरी लिमिटेड इन टाइम एंड स्पेस नाम आणि रूपात्मक विषयता ते असं ते प्रकाशित जात असं आणि ते प्रिय असं हे तीन अंश येतात. कळलं? वेदांतांतू प्रवेश करताना स्पष्ट सांगता ती हे अस्ति भाती आणि हे प्रिय जे तत्व सती अंश सती ते ब्रह्मतत्वाचे नाम आणि रूप मात्र मागीर ते एक प्रोजेक्शन मायाधीन जावन असं. आता नाम आणि रूप ग्रहण करताना केवळ ते अस्तित्व भाती आणि प्रियत्वाचेर अनुसंधान करचें मस्त वांट जाता ती जाल्यार हांगा शिष्य ते हगूर स्वीकार करतस. स्वीकार करतन म्हणटा सत चित आणि आनंद तुगल स्वरूप सत मेरी अस्तित्व तू वस्तूंक प्रदान करता. चित्त मते प्रकाशित जाता चैतन्य म्हणून विषय आसत म्हणून आम्ही ग्रहण करता ती आणि आनंद तांतुलो ब्रह्मतत्वाचा आम्ही विषयांतू तांतू एक प्रियता पळयता ती वय की ना. तो नाम आणि रूपय आयले अशाश्वत नाम आणि रूपय आयले. प्रायः नाम आणि रूपाचं एक मात्र इम्पॅक्ट आघात आमचेर जात असता आणि नाम आणि रूप मात्र घेवन वचुल्यारी आमकां तू मेळना. सो हे दृष्ट जगत आस आणि अदृष्ट जावन तू ताजे मागशेस. कळतस न्हय? नाटकन करतना तो ॲक्टर कसले वेश धारण करून येता तागल बरो परिचय जाल्ल्या तर नाटकान गडबड आसा तागेल कॅमोफ्लॅज न्ही कलतन अलंकार कोरून घेतला थंय कलकी गडबड जाल्या म्हूण लेक्का न्ही. सो तशी आमकां तुजे प्रस्तुत केल्या त्या मात्र दिसतस तुगल दर्शन जायना. तुगल एक लीला खातीर तुगल एक आनंदा खातीर तू हे नाम रूपात्मक जगत सृष्टी केल्या भई. आता आमी तांतू मात्र फसल्या ती इंद्रिय गोचर आशिल्ले जे विषय आसा ती त्या मात्र आमकां दिसतस आणि ताजे मागशी कोण हे प्रस्तुत करता ताजे आयदर विस्मरण जाता आसा और दर्शन जायना. सो एक दृश्ट आसा प्रत्यक्ष जगत आणि ताजे मागशी जगत प्रस्तुत करतल अदृष्ट जावन आसा. अदृष्टाशी सख्य तुझे तुगल सख्य त्या अदृष्टा सांगात असे दावा म्हणूची तुगल दर्शन जायना तिलमिती कष्टमय दावी आमकां कष्टमय जावन गेल्या. इतल्याच अर्थ जाल्लो. यस्य देवे परा भक्ति यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथका ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वेदांतांतू वेदांत श्रवण करचेस श्रवण केल्यारी ज्ञान जाता आणि ज्ञानादेव तू कैवल्यम म्हण अशें आमी स्वीकार करता ती त्या वेळारी त्या वेदांत श्रवण करतना हांगा सांगील अर्थ उपनिषदांतू शब्दांच अर्थू अनर्थाच अर्थामिती पूर्ण ज्ञान जावचे कोणा खातीर साध्य आसा. यस्य देवे पराभक्ती देवांतू पराभक्ती कोणाक आसा. देवाल आराधना मगल हें बरें जावो इतल्या स्तरार मात्र ना. तीव्र भक्ती उत्पन्न जाल्या देव म्हाका कसलें हें तत्व आणि हाजे सानिध्य कशी प्राप्त जाता म्हूण एक व्यथा एक पीडा कोणांत आसा. पराभक्ती तितल मात्र न्हय. यस्य देवे पराभक्ती यथा देवे कशी दावान की तथा गुरु तशीच गुरून तू कोणाक आस की त्या व्यक्तीक मात्र हांगा सांगिल्ल्या विशयाच अर्थ जाता
साक्षात अपरोक्षानुभूती सिद्ध जाता म्हणून सांगले. त्यांची हांतू संपूर्ण हांतू द्योतीत जातं असं स्वामी स्वयं ब्रह्मनिष्ठ शिष्य आपणाल गुरुंगेल विषयांतू आनंद आश्रम स्वाम्यांगेल विषयांतू सांगतं असं ती. प्रथम हांतू तुम्ही ध्यानस्थ सती समाधिस्थ सती म्हणूची दिसता अव्यक्ताशी सख्य तुमगेल जाऊन असं म्हणून आमगेल दुःख तुमकां कळत की ना म्हण तशी एक एक फंता संशय येता आनी पिडा वाडता जाल्यार एक इंडिफरन्स और नेग्लिजन्स आमी ती न्हय है तुमगेली वस्तुस्थितीच तशी. स्थितप्रज्ञा लक्षण सती तुम्ही आपणाल्याची आत्मस्वरूपांतूंची स्थित असं प्रतिष्ठित जाल्यान ती म्हणून तें आमकां तशें दिसून येता हे गुरुवर्य मकल जाता असं गुरुंगेल स्तुती जाता असं. होय की ना. एक सन्न चाळणान एक कले बरे वेहिकल पळयलें बा. वाह कितलो व्हड असं. ओके दुसरो चिकेच व्हड असो ताजे कलर आनी भोग कावंट असो आनी चिके प्रौढत येना फुडें टॉर्कय बरें आसा पिकअपय बरें आसा आनी चिके प्रौढत येना फुडें फ्यूल एफिशियन्सी आसा मॅन्युवरेबिलिटी आसा हगूर 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 त्या विशया बद्दल चड माहिती मेळटा स्तुती कोर्स अधिकार येता. तशीची आम्ही प्रयत्न करता ती आम्ही आनंद आश्रम स्वामींगेल कुल स्तुती करूयेत. कोरका मेरी आम्ही थंगेल शिष्यांगेलींची अनुसरण कोरका पडटले थंय मागीर स्वामी सांगता ती आमगेल गुरु म्हळ्यार अशी अव्यक्ता सांगा तांगेल ऐक्य अशिन्मिती साक्षात शिवतत्व भवानी शंकर दक्षिणामूर्ती अशिन्मिती ध्यानमग्न सती जाल्यार आमकां आमगेल संवसारांत तुमचे शिरकलेले आसतना आमगेल दिकांत आमगेल दृश्टीच येनी म्हूण दिसता जाल्यार स्तुती जाता असं गुरुंगेली अव्यक्ताशी सख्य साक्षात भवानी शंकर तू म्हूण तशी जाता असं. द्वितीय स्तरारी प्रतिलेखा आम्ही जाणी ब्रह्मानंदी येत विघ्न हे सामान्य एक प्रारब्ध आमी ती जायना कल्याक 3 दिवसान जप जायनी प्रारब्ध 3 दिवस जेवणी वे कशी 3 पण जेवलो जाल्यार तशी आमगे लढी स्वीकार करून प्रतिलेखा आमी जाणे आणि सूक्ष्म स्तरार सुद्दां साधनांनी सूर जायना फुडें विभिन्न प्रकारचे बंधन अशी येता ती ते स्तर साधनाचे एक स्तरारी नवी नवी नूतन विघ्न येता ती ताजे बरे वचका पडता एवढो सिंपली निष्कासन कोरका एवढी ब्लास्ट थ्रू दम तशी कोरका पडता मस्त धैर्यपूर्वक तावळी एक फंता शिष्याक चिंता दिसता प्रगती जातल की ना की म्हणून ते स्वामी स्वीकार करता सती प्रतिलेखा आमी जाणी ब्रह्मानंदान ते साधनेन तूं विघ्नरूपेण येता सती जाल्यार मायेशी सख्य तुझे हे गुरुवर्य माया सांगा तुगेल सख्य स ऐक्य स मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते जे सांगल्या तशी हंग येता असं. तूं ती माया धोरनु धारण कोरनु सृष्टी करतस मग गुरुंगेल स्तुती जाल नव्हे गुरुंगेल स्तुती जाल्ली गुरुंगेल स्थितीच्या खगूर आनी एक परिचय जाल्लो म्हळ्यार मायाचे पाशांतन सुटचे संभव आसा ना जाल्यार आमगेल प्रयत्नांनी ती ह्या माया पाशांतन सुटचे संभव ना. एक स्तरारीचे आमगेल सगळे प्रयत्न जाता सोंपान पळयतना भयंकर भीषण सोंपानस म्हूण जाल्यार तातूंत कितलें वळवळयल्यार सुद्दां त्रासू कल कोरका पडता जागी जावंक. आतां जागृत कोण आसा ते गुरुवर्य आसा ती म्हणून तशी हांगा गुरुंगेला वस्तुतः स्तुती जाता आसा. शिष्यालो भक्त लोकांगेलो आमगेल अनुभव स्वीकार करून प्रतिलेखा आमी जाणे ब्रह्मानंदी येत विज्ञानीसण भई जाल्यार दृष्टी भरतात स्वामी आपणाल गुरुचेरी मायेशी सख्य तुझे हे गुरुवर्य त्या मायाच आधीन नाही अधीश जावन तूं असं
आमकां कळ उसूर जाल्ल्या हगूर माया पाश सुट्टा ना जाल्यार भिन्न माया दावी आम्हा परत परत आमी शिरकता ती वांटांतू पडटा ती पुनरपि जननम पुनरपि मरणम हांतूंची स्तुती जातास गुरूंक गेली वेदांत प्रतिपाद्य जें आसा एक निर्गुण निराकार मागीर शबल ब्रह्म जावन हगूर सृष्टी स्थिती लय करतल शक्ती मागीर तिसर हांतू दुष्ट जग लेणे तुझे हें दुष्ट जग म्हणून आमकां अनुभव जातास नाम रूपात्मक हें तुगेल अलंकार जावन आसा रूपे भासी काव्यच्छिन्न तितलें कळ्ळें म्हाका तूंच सृश्टी स्थिती लय करतास तर कल्ल्याक इतलें नानात्व प्रकट करतास तूं तुका तांत खुशी आसा जाल्यार हांव एक एक विशयांत फसता रूपे भासी काव्यच्छिन्न अदृष्टाशी सख्य तुझे कष्टमय दावी आम्हा सख्य तुझे सख्य तुझे सख्य तुझे ताजेरी चिकेचे आमी आतां फोकस करूं पहिलान तू कल्ले आशिल्लें प्रथम पंक्तीन तू अव्यक्ताशी सख्य थंय निर्गुण निराकारा सांगात हे गुरुवर्य तुगेल सख्य आसा द्वितीय पंक्तीन तू मायेशी सख्य तुझे तू ईश्वर जावन सृष्टी स्थिती लय करता तू यू आर अनटच्ड बाय दिस माया तुगेल तें रिक्रिएशन म्हण येद मायेशी सख्य तुझे मागिरी समची रूप आणि नाम रूपा सांगात व्यवहार करताना शिष्य म्हणता अदृष्टाशी सख्य तुझे अव्यक्त नाही अदृष्टाशी सख्य तुझे तू आपणांतूंच आसा आजुनीक एक कसले व्यक्त करनी ती एक स्थिती तृतीय स्थिती म्हळ्यार तू सगळं नाम रूप जगत सृष्टी केल्ल्या आणि तू ताज मागशी निपून बसला मायाचे दोन कार्य असतात म्हणतात ते वेदांतांतू कसलें म्हणून चिकेची ग्रहण करूक सुलभ करूक आवरण आणि विक्षेप शक्ती असतात ती म्हणून ऐकले आसका ना तुम्ही वेदांत चिंतन चलता आवरण मेरी एक आच्छादन कवरिंग टू हाईड आणि विक्षेप म्हळ्यार टू कॅमोफ्लाज सो अव्यक्त म्हळ्यार तू अव्यक्त आपणांतूंच आसा आजुनीक कसले व्यक्त करनी अदृश्ट म्हळ्यार तुवें आपणाक निपोवन घाल्ल्या तितलें मात न्हय आमकां पथभ्रश्टय करता आसा ड्रॉइंग अ रेड हेरिंग अक्रॉस द ट्रेल म्हणटात न्ही तशी परिस्थिती जाता आसा कळतास की अदृष्टात सांग कसलो अर्थ घेवंक का म्हणून अच्छा आमगेल तीन अवस्था विषयक हांगा चिंतन केल्ल्या साधना पंचक इत्यादी घेतल्या जागृत स्वप्न सुषुप्ती तीन अवस्था आसा ती सामान्यतया आमी ग्रहण करता ती मागीर तातूंत तंद्रावस्था आनी येता त्या विंगड खबर जर जागृत अवस्था तांतू आमी कल्लें रूप आनी नाम ग्रहण करता आसा ती तांतू प्रियत्व इत्यादी अनुभव करता ती स्वप्नावस्था आसा स्वप्नावस्थांतूय सृष्टी स्थिती लय जाता आसता एक प्रकारचो नाम रूप ग्रहण करता ती वय नव्हे आनी एक गाढ निद्राचो अवस्था आसा सुषुप्ती तांतू कल ग्रहण करता ती सम न्हीद पडल्या वय कशी ग्रँड न्हीद पडली कल खाल्लें न्हिदांत कल खाल्लें कसलें भान नाशिल्लें न किंचिद अवेदिशम सुखमहम अस्वाप्सम ग्रँड न्हीद पडली कसलोय अनुभव जायनी स्वस्थ जावन उठायलो सुषुप्ती अवस्था थंय नाम रूप कसले प्रस्तुत जायना स्वप्नावस्थांतू आनी जागृत अवस्थेंत मात्र नाम आनी रूप आमी ग्रहण करता ती सुषुप्ती अवस्थेंत तू कल्ल आसतावळी आवरण मात्र आसा सुषुप्ती अवस्थेंत कल ज्ञान जाल्लें अहम ब्रह्मास्मी म्हूण जाल्लें कांय ना उठावन भितर मागीर परत झगडो सुरू सो सुषुप्ती अवस्थेंत तू नाम आनी रूप प्रस्तुत जायनी जाल्यार आवरण आशिल्ल माया शक्तीचें म्हणूची आत्मज्ञान जायनी
स्वप्नावस्थेंत येवंच भितरी आवरणाशील आसाची विक्षेपूय उत्पन्न जालो, नातीन सण दिसू सूर जालें, स्वप्न पळयलें, स्वप्नांत तूं टोटल इन्वॉल्वमेंटय जाल्लें, दुख्ख सुख अनुभवूय केलो, त्या वेळारी हें सत्य म्हणून ग्रहण केलें. जागृत अवस्थेंत मार ओयो तें सोंपपा नाशिल्लें, कल सोंपपा नाशिल्लें, कसकसण केलें, कलकलसण पळयलें इत्यादी पळयलेलें सगळें सोंपपा न्हू म्हूण म्हणलें जाल्यार नातिलें अनुभव केलें नवें मिथ्या. तशीच ज्ञानी दृश्ट्या जागृत अवस्थेन जे अनुभव जाता असो त्यावे एक मिथ्याच न्ही. आतां नातील आमी अनुभव करता आसत न्ही, आनी तातूंत आवरणय आसा, आत्मज्ञानय जाय न्ही, आवरणय आसा आनी विक्षेपय आसा. ह्या दोन शक्त्यो आसतना तूं आपणाक निप्पोवन मात्र घालना, अदृश्ट जावन दुसरें जगत दृश्ट करून आमकां तातूंची मोहित करून घालता, जीव भावांत हे घालता अशें गुरुवर्य. जाल्यार अदृश्ट जे तत्व आसा ताचे संगात तुगेल ऐक्य आसा. कळटा आसा? स्तुती जाता आसा परत गुरूंक गेली कान म्हणटा की हें जग तुगेल भान जायना तिलमिती. आय एम नॉट एबल टू आयडेंटिफाय. परिचय घेवच्या वत्तनाचे नामरूप येवन बसता. तुगेल कल स्वरूप आसा ताजो स्पश्ट अनुभव जायना, म्हणूच हें जगत दुश्ट जावन गेल्या, कश्टमय जाल्या. जाल्यार तितलो एक तुगेल अनुग्रह आसा, सानिध्य आसा प्राप्त जाल्या की हाजे मागशी तूं आसा अदृश्ट म्हूण म्हाका स्पश्ट कळता आसा, एक निश्चय जाला. देव आस की ना हो तो प्रश्न वर न्ही. देवाल अनुभव जाता आसा, देवाल आराधन करू प्रयत्न करतना देवाल जे एक लीला आसा, देवाल जो अलंकार जावन आसा जगत ताच एक वी आर accosted by नाम and रूप, ambushed. Before we go on and contact that Shakti which is presenting this nama and rupa, adrishta जावन आशिल तें तत्व. कळटा आसा? आज इतलें दवरया. फायस स्वाध्याय कले निमकूंच असल्यार आत निमकू येता. संपूर्ण हे स्तोत्र जायना पडे, भजन जायना पडे, परत ताजेर अनुसंधान करता. मागीर तुमकां क्रम ताजे एक माधुर्य कळू सूर जातलें, कशी गुरुस्तुती जाता आसा अबाधित गत्या. भिन्न माया म्हणून तुम्ही सांगता. भिन्न माया मेरी माया मकल एक शक्ती म्हण येद अनिर्वचनीय आणि तशी अर्थ घेवंच नाका, अर्थ जावं काम म्हणूची एक शक्ती तातूंत नाट्य प्रस्तुत करचें. आतां नृत्यान तूं when you begin to participate नृत्य जातना whatever the artist is presenting ताज अनुभव जावचे सूर जाता. कोणकी कल की हात हलयता आसता म्हूण तितून दिसना. खंयची एक परिस्थिती कल वातावरण सगळें निर्माण जाता आमी पळयतना. सो तशीच हांगा ईश्वरू आपणा शक्तीने आपणाल्याच आनंदा खातीर नानात्व प्रस्तुत करता आसा, तांतूं आनंद घेता आसा. खंयची शक्तीने आपणाल माया शक्तीने. सो हांगा शिष्य सांगता ती तूं आपणाल माया शक्तीन हे सण प्रस्तुत करतवय जाल्यार आमकां भिन्न माया दिल्ल्या, विंगड माया दिल्ल्या, ती माया म्हाका कशी बद्ध करतली, पाशांत घालतली, शिरकायतल माया. माया मोह म्हणटात न्ही आमी, माया मोहान फसला म्हण लिटरली लायक दॅट. तशी आमकां
फसयतल माया दिल्या आणि तुझ खातीर तुगल त्या ऐश्वर्य जावनस माया खंयच्यान की तू सृष्टी करता. सो तुगल मायान तू आणि आम्ही अनुभव करच्यो मायान तू मस्त फरक आसा. For us, Maya is a cause for confusion, getting stuck in ityadi, and for you it is your self-expression. So, भिन्न माया. तुम तुझ में मस्त कोरो जाता आमक भिन्न माया में थोडी माया दिल्या एक स्मॉल इन्स्टॉलमेंट एक दिल्या तशी अर्थ नाही. हाज मायाचा प्रभाव विंगडू जातस. आम्ही नाम रूप मात्र अनुभव करतस ती आमका शिवतत्वाचा अनुभव जायना. ही भिन्न माया झाली, शिरकायतल माया झाली. वेरेज तुझ खातीर ती माया तुगल माया शक्ती अशी मिती एक विलक्षण प्रस्तुत करची शक्ती ती. Five aspects. It's not audible. Please keep it. Don't keep it. Keep it horizontal. The mic. The five aspects of Brahma Tattvam. Last two, Nama and Rupa. Naam, Roop, Cheta, We could understand. But the pile teen, Bhati, Adi. Asti, Bhati, Priyam. It is slightly technical. If you go through the Prakaran Granthas, it will be a little easy to understand. I can not really take it up in such a short session. The Astitva is derived from the Brahma Tattva. At the most, you can take the example of the Swapnavastha. I have now got up, I am awake. I saw a dream, I remember, I recollect having seen a dream, I recollect the sequence of events, etc. that I felt very palpably at that time. At that time, I was an individual, I dealt with other individuals, the scenario, everything was different. I was very conscious of that. And now I say, oh, I am awake and that was a dream. So the infrastructure, the buildings, etc., the people that I interacted with, where are they now? Just because I have stopped seeing them, does it mean they continue or they have dissolved into something? Who gave them their very existence? I did. I dreamt. At a very superficial level, I can say, I dreamt it, I gave them their existence, and now I have withdrawn it into myself, and I wake up and I say it was a dream. So just because I have woken up, now I don't have to worry. I have created them, and what are they doing now? Are they okay? So they owed my existence, owed their very existence to me. Astitva I, magal haan prastut dilla. Tantu Bhati, they came out as real things I could interact with. And tantu Priyata ashili, or Apriyata or Bhaiya or whatever. Titul matne Nama ani Rupa, I dealt with individuals. All that came from me. They owed their very existence to me. Tashichi, Amiha Nama Rutpatmaka Jagat Paletati, all the things perceived owe their very existence to one Tattva, Brahma Tattva. Tantu, Asti, Bhati and Priya are purely from the Brahma Tattva. The Nama Rupa is a projection. Unfortunately, we are connected to Nama Rupa, we interact, etc., deal with Nama Rupa, try to get the Priyata in the Nama and Rupa alone, forgetting that it is from the Brahma Tattva, it owes its very existence to Brahma Tattva. The Sat aspect of Brahma brings about the Asa, Bhati, it appears, Chit, Chaitanya, Ananda's aspect of Brahman, okay, the Priyata that we experience in Vishaya. Now, if I insist, if I persist in my thinking that it is a situation, it is a person, or it is a thing that alone gives me joy, then I am missing out on something very important. Then I have to learn the hard way
that it is not so, because something that seemed very desirable at one time is absolutely not so at the moment. So intrinsic value of desirability is not there in that Vishaya. So where did it come from? You can say beauty lies in the eye of the beholder, etc. But from the Vedanta point of view, the astitva, bhati, yani priyatva, pradhan kelya brahma tattvantanu. So the problem here that the sadhaka faces, the onslaught of the Vishaya, and then trying to sort of peer through it or locate that, identify that which is bringing about this creation, that is the adrishta, that which is camouflaged behind all this name and form and enjoying the whole show. So the accusation, you are one with the adrishta, I am not able to perceive you, only your projection is what I see. And as long as it is fine, but when it is itself out with this Hiranyamaya patra, this plate of this disc of gold, please remove that so that I can see the tattva in you. So a similar prayer is made. So it is not just a lament. It is a statement, yes, now the jaga has become kashtamaya because I am dealing only with nama and rupa and attributing everything, the desirability, etc., to nama and rupa, which is constantly changing, which will never provide shashvata ananda to me. Now I recognize, because of the Guru's anugraha, that you are beyond nama and rupa. I can sense that it is you who is giving me all this, but I am not able to perceive you. You are the adrishta or adrishtashi sakhya. You're one with that shakti, that power which is projecting this perceptible universe. You're doing it as a sport, but for me it has become a big source of pain. So I don't lament, but I try to connect myself with you. I don't stop at saying Nama Rupa is Mithya. So what? What do I do? No. The Sat, Chit, Anand I must experience, and that I can relate directly to you through those. स्वामेंगेल अनुग्रह जाऊं खातीर आम्ही कल करता कल जाऊं खातीर अनुग्रह स्वामेंगेल अनुग्रह जाऊं खातीर कल करका प्रार्थना करका अनुग्रह जाऊं का मैं प्रार्थना करका अनुग्रह जात असताना ते कोळका ताच खातीर आमी साधन करका अनुग्रह हाडूंचे इत्यादी आमगेल कर्तव्य नाही आमी आमगेल काम करका साधन करू सूर करका प्रतीक्ष करका मागीर अनुग्रह सूर जात म्हूण न्ही जातस म्हूण कळटा विमुख जाय न्ही जाल्यार व्हड कार्य जालें दिता आसतना घ्या म्हूण दिता आसतना म्हाका तें जावंक आशिल्लें म्हूण खंय पळयल्यार कल करचें प्रायः आमगेल बुद्धी ती तशी करता आसता तितलें कर न्ही जाल्यार पुरो ताचे खातीर थोडी साधन करका जप करका अनुसंधान करका सत्संग करका म्हूण सांगता ती तशें केल्लें न्ही ती आमी एकले अनुग्रह निर्माण करता आसत म्हूण ताजो अर्थ जायना अनुग्रहाचो अनुभव जावच्या सूर जाता आनी ते कितले जाता तितलें मन एकदम तातूंत समाहित जावच्या सूर जाता एकाग्र जाता म्हणटा मस्क डियराल दृश्टांत देतात न्ही नाभी हातूंतल्यान ते परमळ येता आसता ती आनी कितले आतां धांवता तितले ते आनी दे फायंड आनी ते परमळ येता ती हांगा थंय वता आसता ते मस्क डियर खंय थांय परमळ खंय थांय परमळ म्हळ्यार श्रांत जावन दण इट जस्ट lies down, coils up, and then it realizes आपणान थानू थंय येतास सो बहिर्मुक्ताचे कमी जाल्यारी अंतर्मुक्ता वाडल्यारी अनुग्रह जातास म्हूण अनुभव जाता आतां बहिर्मुक्ता कशी राबोवची नेक्स्ट बहिर्मुक्ता राबोवची म्हळ्यार जगय शिकयता आसा तूं अंतर्मुख जा म्हणून गुरू शिकयतात म्हळ्यार सगळं माध्यम घेवन शिकयता ती पुत्रांत मोह स्व पुत्र तोच शिकयतलो तुका दावाल चिंतन करी मगल चिंतन केलें मस्त जाल्लें म्हणून
शिकू तयार जायनात म्हणून मागीर येवन कंप्लेंट करतात ती कलकोटच्यांचं लायकनाची म्हणून तूं देव आयक नाही. आणि Swamiji, does the word Sakhya mean personification? does the Word Sakhya. personification? No. How can it mean personification? I have not taken up the various levels because we haven't concluded, we haven't done all the 5 stanzas. Once we do that, we realize from the avyakta manifestation kashi, so that we understand, so that angel praveshazata in Advaita Vedanta, all that has been brought out in this bhajan. So at each stage of Vedanta, which is put very cut and dry manner generally in the text, here the sadhaka, what the shishya is doing is he is identifying that with the guru, because his connection is with the guru. So he says avyakt va nirgun nirakar va avyaktashi sakhya tujhe ma he guru varya tugal avyakta sangat sakhya sa yo sakshat shiva magiri mayadhish जाऊन तो सृष्टी आणि करतोस वा ते माया संगात तुगल sakhya sa. So it is not that the guru is instructing पळय एक ईश्वर म्हणून आसा निर्गुण म्हणून आसा, सो तू कल सांगतस ताच सांगात तुगल सख्य आसा ऐक्य आसा म्हणून तशी स्वीकार करतस शिष्य. इट बिकम्स इजी फॉर हिम टू राइज स्विफ्टली and grasp intellectually and then अनुभव करचा सिद्ध जावचा Advaita Vedanta. It is not personification. It is like saying you are the avyakta or you are nirgun. But when you say you are the nirgun, then saying you are the mayadhish doesn't make sense. So you are something much more than that. But I know that you are one with it. So aikya. Even if I can deal with you, if I see you as an individual, I know that actually you are one with that. That is your sakhya. भजन पूजा ही काहि
पाहि यमनियमकारण्यासि अज्ञान पाहि अज्ञान पाहि लागो तुझे पाई ध्यान दयाळा आणि न मागो मी काही कृपाळा लागो तुझे पाई ध्यान दयाळा विषयी सदा प्रेम जडले रे देवा विषयी सदा प्रेम जडले रे देवा न घडे तुझी सेवा बुडलो मी भवडोही न घडे तुझी सेवा बुडलो मी भवडोही बुडलो मी भवडोही लागो तुझे पाई ध्यान दयाळा आणि न मागो मी काही कृपाळा लागो तुझे पाई ध्यान दयाळा तव चरण दुःख हरण ऐकुनी हे देवा तव चरण दुःख हरण ऐकुनी हे देवा काकुळती तारी रे देवा
तारी रे देवा ध्यान दयाळा आणि न मागो मी काही कृपाळा आज डेट कल है मार्च 1 महत्वपूर्ण दिवस हो शिष्य स्वीकाराचो आनंदाश्रम स्वाम्यांक स्वीकार केलेले ताचपेक्षा आनी कसलो महत्वाचो दिवस असो जाता थंयची कार्य सिद्ध जालें सो आज जी आमी स्वाध्याय करता आसा ती भाय करतली ही स्वाम्यान केलेली एक गुरुस्तुती संपूर्ण ज्ञान प्राप्त करून गुरुंगेले महिमाच अनुभव करून ऐक्य स्थापित करून सख्य जाल्लेले सो ताचे आमी अनुसंधान करता तीच एक ही आमगेली आराधना गुरु उपसक्ती गुरु सेवा म्हणून आमी लेखयता न्ही स्वाम्यांनी गुरूंक कशी स्वीकार केलेले तें कळून घेवचे आमी प्रयत्न करतात मेरी ताचे पेक्षा आनी कितलें महत्वाचें कसलें गुरू उन्मुख जावन सगळो समाज करता आसा तांगेलो पूर्ण अनुग्रह सगळ्यांचेर आसूं म्हणून आमी परत परत प्रार्थना करतात ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव